नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या हिरव्यागार आणि अगदी कलरफुल अंगणात। सध्या मी टेरेस गार्डनवर आहे आणि झिनियाची जी इतकी सुंदर सुंदर फुलं आलेली आहेत ती आलेली आहेत आणि त्याबरोबर अगोदर जे येऊन आलेली होती ना ती थोडीशी सुकलेली होती, म्हणून म्हटलं एक व्हिडिओ करावा आणि त्याच्यापासून ज्या बिया मिळतात त्या बियापासून आपण कशी रोपं तयार करू शकतो आणि रोपापासून परत झिनियाची जी फुलं आहेत ती आपण मिळवू शकतो। कारण झिनिया जो आहे तो 12ही महिने असा फूल देणार आहे, त्यामुळे तुम्ही ते लावू शकता। तर खूप छान कलर्समध्ये अवेलेबल असलेली आणि अगदी इझी टू ग्रो, खूप कमी मेंटेनन्समध्ये, खताची अजिबातच मी वापर केलेला नाही आहे। किचन वेस्टचं पासून जे खत मिळतं तेवढंच वापरलं होतं। आणि हे बघा, असे जे वाळलेली फुलं असतात त्यांना आपण एकत्र करूयात आणि इथं मी तुम्हाला दाखवते। त्यात जो काळा काळा जो पार्ट असतो तो बियांचा असतो, जो अगदी माझ्या बोटाजवळ दिसतोय ना तो त्या आहेत बिया। आणि अशा झाडावरच वाळल्यानंतर जी फुलं झाडावरच वाळतात ना त्याला आपण कापून कापून ठेवायची आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्या बिया आपण वापरू शकतो। तर मी अशाच काही फुलं कट करून ठेवली होती। इथं आहेत बघा 4 ते 5 फुलं सध्या मी कट करून ठेवली होती आणि आता याच्याचपासून बिया मी तयार झालेल्या आहेत। या बघा, अशा अगदी मस्त असं भुसभुशीत तशा निघतात त्या लगेच आणि आपल्याला माहीत नाही यातला प्रत्येक बी उगवेल का नाही, कारण हा आहे बी, त्यातला मुख्य बी आहे हा। तर मी इथं काय करणार आहे, सगळ्याच एका जी कळी होती ना त्याच्या सगळ्या बिया इथं काढून घेतलेल्या आहेत आणि या सगळ्याच मी वापरणार आहे। कारण जेव्हा आपण मार्केटमधून आणतो ना त्यावेळेस त्या चांगल्या हेल्दी बिया असतात, पण आपल्या घरातल्या बिया काही खराबही असू शकतात, म्हणून मी एका पूर्ण सुकलेलं फूल इथं वापरलेलं आहे। इथं 5 इंचाचा पॉट आहे, त्याच्यात छान भुसभुशीत माती तयार केली आणि नंतर या बिया फुलासकटही तुम्ही घालू शकता, काही होत नाही त्याला। कारण ती जी एक्स्ट्राची जी पानं असतात ना फुलाची ती वाळून तिथंच कुजून त्याचं खत होतं आणि ज्या बिया असतात ना ते आपोआप रोपं तयार होतात। थोडंसं पाणी त्याला शिंपडवायचं आणि येणारं जाणारं जे ऊन असतं ना तिथं ठेवायचं, अगदीच त्याला सावलीत ठेवायचं नाही। हे बघा, मी अगोदर लावलेलं आणि हे त्याच्यानंतर लावलेलं, इथं यायला लागलेत बिया आणि हे आत्ता लावलेलं। यामुळं काय होतं की आणि ह्याला ना मी झिनियाच्या झाडांच्या जवळच ठेवले की जेणेकरून माझ्या लक्षात राहावं की ह्या झिनियाच्या बिया आहेत म्हणून। झिनियाचे किंवा इतरही बिया तुम्ही 8-10 दिवसाच्या अंतरावर लावा, म्हणजे नेहमी फुले मिळतील।